नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मी माझ्या कांद्याच्या शेतामध्ये बसलेलो आहे आणि कांदे लागवड करून 1 महिना झालेला आहे. यापूर्वी एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि सिलिकॉनचा स्प्रे या कांद्याला मी घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागे 5-6 दिवस पाऊस पण पडला, धुकं प्रचंड होतं. 3 दिवस तर सकाळी 9-9 वाजेपर्यंत आपल्याला शेत दिसत नव्हतं, एवढं जास्त धुकं होतं. आणि त्या धुक्यामध्ये पण आपल्याला रोगापासून आपले कांदे वाचवायचे होते. आता सगळ्यात चांगली वेळ आलेली आहे की आता वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे, सूर्यप्रकाश एकदम चांगला आहे, थंडी पण पडलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की कांद्याला जेवढी चांगली थंडी असेल तेवढी कांद्याला थंडी मानवते आणि आपल्याला बिना रोगाचे कांदे येत असतात. पण आता ही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला काय करायची आहे की आता हे जे वातावरण ढगाळ नाही आहे, सूर्यप्रकाश एकदम चांगला आहे, धुकं बिलकुल नाही आहे, सकाळी सकाळी एकदम निरभ्र आकाश राहत आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या कांद्याला जर एखाद्या रोगाची लागण झालेली असेल तर ती लागण होऊ नये, तो रोग पुढे वाढू नये, याच्यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे. जे मागचं वातावरण खराब होतं त्यामुळं. मग आता इथे आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे, इथे आपल्याला एखादं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि इथे आपल्याला त्यात सिलिकॉन टाकून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. ती फवारणी मी तुम्हाला तिथे सांगणार आहे की आता आपण काय घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर मी 4-5 कॉम्बिनेशन्स तुम्हाला सांगतो. त्या कॉम्बिनेशनमध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल होईल ते तुम्ही घ्या, जे की सगळे चांगलंच काम करतायत. 19-20 आपण ज्याला म्हणूया, पण जिथं कॉस्ट इफेक्टिव्ह असेल ते तुम्ही तिथं घेऊ शकता. तर साफ सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यात कार्बन डिझम अधिक मॅन्कोझेब येतं, 2 ग्रामने तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. थ्रिप्ससाठी तुम्ही मार्शल किंवा प्रोफेनोफॉस जे आहे ते घेऊ शकता. डाळिंबवाल्यांनी लक्षात ठेवा, प्रोफेनोफॉस जर कांदा आंतरपीक डाळिंबात असेल तर चालणार नाही, नाही तर छोटे छोटे रोपांवरती जर प्रोफेनोफॉस पडलं तर पानगळ करून टाकेल. म्हणून आपल्याला मार्शल पण एक ऑप्शन आहे. मार्शल घेतलं तर 1.25 ml घ्या, प्रोफेनोफॉस घेतलं तर 1.5 ml एका लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन टाका. सिलिकॉनमध्ये मी 2च ब्रँड रिकमेंड करतो. एक आहे सिलामोल, फार ईस्ट ओव्हरसीज नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचं सिलामोल येतं, ते तुम्ही घेऊ शकता 1 ml. किंवा डाऊ कंपनीकडे एक न्यूट्रीबिल्ड OSA नावाचं प्रॉडक्ट होतं, आता राकाल्टो कंपनी त्याचं मार्केटिंग करते. तर ते जे प्रोडक्ट आहे ते आपण एक घेऊ शकतो 1 ml एका लिटर पाण्याला. तर बुरशीनाशकामध्ये साप घ्या. साप जर तुमच्या इथं नाही मिळालं तर तुम्ही डोमार्क म्हणून एक प्रॉडक्ट आहे, 1.25 ml एका लिटर पाण्याला घ्यायचं आहे. जीवाग्रो जी कंपनी आहे त्या कंपनीचं, त्याच्यामध्ये M45 टाकायचं आहे 2 ग्रॅम एका लिटर पाण्याला. तर दोन्ही एकत्र करून तुम्हाला ते घ्यावं लागेल. किंवा तुम्ही स्कोर अधिक कवच घेऊ शकता. स्कोर 0.5 ml अधिक कवच 1.5 ग्राम, अशा पद्धतीने तिथं ते घेऊ शकता. किंवा तुम्ही फॉलिक्युअर अधिक अँट्राकॉल घेऊ शकता. फॉलिक्युअर 1 ml अधिक अँट्राकॉल 2-2.5 ग्रॅमनी तुम्ही घेऊ शकता. असं बुरशीनाशकापैकी कोणतं तरी एक कॉम्बिनेशन घ्या, एकटं नका घेऊ. फक्त आंतरप्रवाही काम करेल का आणि फक्त स्पर्शजन्य काम करेल का, तर दोन्ही एकत्र घ्या, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कीटकनाशकामध्ये तुम्ही प्रोफेनोफॉस घ्या किंवा मार्शल घ्या. आणि सिलिकॉनमध्ये मी तुम्हाला सगळ्यात चांगले जे ब्रँड आहेत जे जागतिक लेवलचे, ते पण दोन्ही सांगितलेले आहे. एक आहे सिलामोल आणि दुसरं आहे न्यूट्रीबिल्ड. अशा पद्धतीने चांगलं नॉन आयनिक स्टिकर, ॲक्टिवेटर प्लस आहे किंवा स्प्रेवेल आहे, अशा पद्धतीचं एखादं चांगलं स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी आपल्याला लगेच करून घ्यायची आहे. रोग इस्टॅब्लिश होऊ देऊ नका, रोग वाढू देऊ नका. रोग वाढला आणि पात जर पिवळी पडली तर मग हे जे आपण मारतो हे प्रोडक्ट पण आतमध्ये जाणार नाही आहे. जोपर्यंत पीक हिरवं आहे तोपर्यंत बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची, तोपर्यंत सिलिकॉनची फवारणी घ्यायची. नाहीतर मग काय होतं की पीक पिवळं पडलं तर याची आंतरप्रवाही क्रिया आपल्याला मिळत नाही आहे आणि मग आपण म्हणतो मी एवढी फवारणी घेतल्या पण मला काहीच फायदा नाही झाला. कमी फवारण्या जर तुम्हाला करायच्या असतील तर कांद्याचं पीक हिरवं असेपर्यंत तुम्हाला फवारण्या करायच्या आहेत. हा जो माझा कांदा लागवड केलेला आहे हा मशीनने लावलेला आहे. SP ॲग्रो जी कंपनी आहे याचा व्हिडिओ पण ऑलरेडी मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. तो पण तुम्ही बघू शकतात की मेकॅनायझेशन ॲग्रिकल्चरमध्ये किती गरजेचं आहे. तर त्याने लावलेला आहे आणि अप्रतिम रिझल्ट आहे. म्हणजे जिथं हाताने लावलेला आहे आणि जिथं मशीनने लावलेला आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळणार आहे.
की याच्यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये, वाढीमध्ये काय फरक आहे आणि एकदम अफलातून रिझल्ट ह्या मशीनने लागवड केलेल्या कांद्याचे आहेत. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मी आपल्या YouTube चॅनलला टाकणार आहे. तर मित्रांनो, जो स्क्रीनवरती तुम्हाला आता एक जो नंबर दिसतोय ना, ह्या नंबरचा वापर करा. हा जो 91 17 51 52 53 हा जो नंबर आहे याचा वापर करा. कोणतंही पीक असू द्या, हा WhatsAppचा नंबर आहे. ह्या नंबरवरती WhatsApp करा तुमचे प्रश्न असतील तर. जर मला ते येत असेल, तर 100% त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने YouTubeला तुम्ही जर प्रश्न टाकले ना, तर नाही होते एवढे सगळ्यांचे कमेंट वाचणं, चेक करणं नाही होते. एक नंबर दिला, त्या नंबरला फक्त तुम्हाला WhatsApp करायचं. कागदावरती लिहा आणि फोटो काढून पाठवा किंवा तुम्ही टाइप करा आणि टाइप करून पाठवा. जर उत्तर माझ्याकडे असेल, तर मी 100% तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते देणार आहे. तर कांदे वाचवा. कांदे चांगले आहेत आत्ता पण काही रोग वगैरे कांद्यांवरती नाहीये. ज्यांनी काळजी घेतली नसेल, मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल, की काय काळजी घ्यायची, तर त्यांचे कांदे थोडेसे करपलेले असतील, पिवळे पडलेले असतील, थोडीशी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. पण असे जर हिरवेगार कांदे तुमचे असेल, तर 100% तुम्हाला चांगलेच रिझल्ट मिळणार आहेत. आणि ह्यापैकी कोणती पण फवारणी तुम्हाला जी योग्य वाटेल ती फवारणी घ्या आणि कांदे आपल्याला वाचवायचे आहेत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करायला विसरू नका. आपल्या इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे. व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट तुम्हाला करायचं आहे. अजून जर बीटी गोरे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करावं लागेल. थँक यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.